नमस्कार, माझा इंडिया न्यूज। आज आपण पवनाथडी जत्रा 2026 PWD मैदान नवी सांगवी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व समाज विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेमध्ये आहोत। आपण पाहूया बोली पाचपुते यमाई माई बचत गटाकडून मी हा स्टॉल लावलेला आहे। हा स्टॉल सोलापूरमधून मी आणलेल्या भाकऱ्या, चटण्या आणि घरगुती बनवलेले मसाले आहेत, त्याचा मी हा स्टॉल लावलेला आहे। सोलापूरवरून अस्सल सोलापुरी भाकऱ्या मिळतात, चटणी मिळते, मसाले मिळतात। या स्टॉलला नक्की तुम्ही व्हिजिट करा उद्या शनिवारी रविवार। तुमचा स्टॉल नंबर ताई? माझा स्टॉल नंबर 375। ठीक, थँक्यू। नमस्कार मित्रांनो, पवनाथडी जत्रा 2026 पवनाथडी जत्रेचा विक्रमच झालाय। 5 दिवसात तब्बल 1,75,00,000 पालिकेच्या वतीने सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेने यंदा लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत। अस्सल गावरान चवीचे पदार्थ आणि हस्तकलेच्या वस्तूंनी पिंपरी चिंचवडकरांना भुरळ घातली असून अवघ्या 5 दिवसात जत्रेने 1,75,00,000 रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे। यावर्षी सांगवीच्या मैदानावर जत्रेचे अत्यंत नेटके आणि भव्य नियोजन करण्यात आले होते। महिला बचत गट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी एकूण 837 स्टॉल उभारण्यात आले होते। त्यामध्ये जनरल स्टॉल 452 जे की हस्तकला आणि गृहोपयोगी वस्तू तसेच मसाले पदार्थ इत्यादीसाठी उपलब्ध होते। शाकाहारी खाद्यपदार्थांसाठी 215 स्टॉल उपलब्ध होते, तसेच मांसाहारी पदार्थ 170 स्टॉल उभारले होते। जत्रेच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड अशी गर्दी केली होती। प्राथमिक अंदाजानुसार रात्री 10 वाजेपर्यंत विक्रीचा आकडा 1.5 कोटीच्या पुढे गेला होता। जनरल स्टॉल वस्तू व उत्पादने यातून एकूण 53 लाख रुपये, तसेच शाकाहारी खाद्यपदार्थातून 46 लाख रुपये, मांसाहारी खाद्यपदार्थातून 44 लाख रुपये असे एकूण प्राथमिक विक्री 1,43,00,000 रुपये। रात्री उशिरापर्यंत झालेली गर्दी पाहता अंतिम आकडा 1,75,00,000 घरात गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। खरं पाहिलं तर या सांगवीच्या मैदानावरती खवय्यांची खाऊ गल्लीच झाली होती। जत्रेतील मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे येथील खाऊ गल्ली। खवय्यांनी मासे, बिर्याणी, मटण, भाकरी यासारख्या मांसाहारी पदार्थांसोबत खानदेशी मांडे आणि पाणीपुरीवर ताव मारला। महिला बचत गटांनी तयार केलेले घरगुती मसाले, पापड आणि हस्तकलेच्या वस्तूंनाही महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला। पवनाथडी जत्रा हे केवळ प्रदर्शन नसून महिलांच्या आर्थिक प्रगतीचे मोठे व्यावसायिक व्यासपीठ बनले आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील बचत गटाच्या उत्पादनांना शहरात मोठी मागणी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे अशी भावना आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली। आज पवनाथडीचा शेवटचा दिवस उत्साहात पार पडला। मुलांच्या परीक्षा सुरू असतानाही नागरिकांचा चांगला सहभाग लाभला। ही खरोखरच पवनाथडीचं नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आणि समाज विकास विभागाने सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सहकार्य केलं। यावेळी असंख्य अशा महिलांनी या तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांनी घेतला। तसेच ड्रायफ्रूटचा देखील भव्य असा मोठा स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। आता आपण हा ड्रायफ्रूटच्या स्टॉलवरती आहोत। आपण पाहू शकता कशा स्वरूपाचा हा ड्रायफ्रूटचा स्टॉल आहे आणि प्रचंड अशी गर्दी। यावेळी काही मसाले असतील किंवा लोणची असतील या ठिकाणी, तसेच काही खेळणी असतील, जे लहान मुलांची जी खेळणी आहेत ते देखील या काही महिला बचत गटाने लावले। तसेच कपडे असतील, काही महिलांशी संबंधित असतील, लहान मुलांशी संबंधित कपडे असतील ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर शॅम्पू असतील, काही क्लिनिंगचे प्रॉडक्ट असतील, जसे की फरशीचे काही क्लिनिंगचे असतील किंवा टॉयलेटचे साफ करण्याचे काही प्रॉडक्ट असतील ते देखील या ठिकाणी पाहायला मिळाले। तसेच या ठिकाणी बैलगाडी लावली होती, ज्यामुळे छोट्या लहान मुलांना अक्षरशः या बैलगाडीसोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा त्यांना मोह देखील आवरला नाही। आपण याच पवनाथडीमधून हा सर्व प्रोग्राम लाईव्हमध्ये पाहत आहोत माझा इंडिया न्यूजच्या माध्यमातून। केवळ खरेदीच नव्हे तर मनोरंजनासाठीही पालिकेने उत्तम व्यवस्था केली होती। ऑर्केस्ट्रा लावणी, खेळ रंगला पैठणीचा आणि हिंदी मराठी गीतांचे बहारदार कार्यक्रम पार पडले। महानगरपालिकेचा समाज विकास विभाग, सुरक्षा आरोग्य विभाग तसेच विद्युत आणि स्थापत्य विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवली होती।
आता मी आलो आहे पवनाथडी यात्रेमध्ये आणि या ठिकाणी काही महिला बचत गट आहेत. आपण पाहूयात नेमकं काय काय आहे. काय सांगाल, तुमच्याकडे कुठले कुठले प्रॉडक्ट आहेत? आणि माझ्याकडं 22 प्रकारची लोणची आहेत. सगळे आपण घरगुती पद्धतीने बनवतो, पारंपरिक पद्धतीनेच बनवलेले असतात. उन्हाळी पदार्थ पण आहेत. उन्हाळी पदार्थामध्ये लुप्त होत चाललेल्या अशा बाजरीच्या खारवड्या आहेत, सांडगी मिरची आहे. त्याचबरोबर आपलं स्पेशल असं माठातलं गावरान कैरीचं लोणचं जे म्हणतो, आधी सुकवून अगदी कमी तेलामध्ये बनवलेलं असतं ते कैरीचं लोणचं आहे. आणि पवनाथडीमध्ये ह्यालाच माझ्या लोणच्याला चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय. त्याचबरोबर माझ्याकडं वेगळ्या लोणच्यांमध्ये तुम्हाला कवठाचं, परत हे आंबाडीच्या पालेभाजीचं आहे, तसंच अख्ख्या लसणांच्या पाकळ्यांचं, हे मिक्स भाज्यांचं, ओली हळद, आंबे हळद, असे वेगवेगळे 22 प्रकारची लोणची. तसेच चटण्यांमध्ये ही कढीपत्त्याची आहे, कढीपत्ता, त्याचबरोबर डाळी वापरलेल्या आहेत, ती इडली डोस्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तसेच मुखवासामध्ये जवस आहे, हे रोस्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बडीशेप, तीळ घातलेले आहेत, त्याच्यामुळे ते मुखवाससारखं पण तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्या प्रकारची उन्हाळी पदार्थ पण मिळतील आणि हे सगळे पदार्थ घरगुती पद्धतीने केले जातात, त्याच्यामुळे कुठलेच त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह किंवा आपण वापरत नाही. तुमच्या बचत गटाचं वगैरे काय नाव? बचत गटाचं माझा जयंतिका नावाने ब्रँड आहे आणि माझ्या बचत गटाचं नाव आहे सरोजिनी नायडू बचत गट आहे. कुठून तुम्ही म्हणजे हे करता सध्या, हे बनवता कुठं? सध्या मी मार्केट यार्डला आहे, तिथं माझं युनिट आहे. आधी मी सांगलीत राहत होते, आता मार्केट यार्डला राहते. अवंतिका विजय सुकळकर माझे नाव आहे. नमस्कार, मी ऋषिकेश कदम. आपलं मुद्रा आर्ट शॉप आहे भोसरीमध्ये. आपण फोटो फ्रेम, साईनबोर्ड, नेमप्लेट, सर्व गोष्टी हव्या तशा कस्टमाइज करून देतो, पाहिजे तशा. तुम्ही सुद्धा कोणत्या रेफरन्स दाखवलात तर तसं सुद्धा बनवून मिळेल. या सर्व गोष्टी हँडमेड आहेत, पूर्ण हाताने बनवलेल्या. हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, कटिंग वगैरे. रेझन आर्ट सुद्धा करतो. आर्ट रिलेटेड कुठलीही गोष्ट असू दे, प्रत्येक गोष्ट आपल्या इथं करून मिळेल. माझं नाव अनिकेत निर्मल आहे. माझे बचत गटाचं नाव दुर्गादेवी महिला बचत गट आहे. आमच्याकडे 14 फ्लेवर्स आहे, बेस्ट सेलर्स. त्याच्यामध्ये जेवढे पण फ्लेवर्स आहे, परफ्यूम पण आहे आणि फुलामध्ये पण आहेत. आणि धूपस्टिकमध्ये पण 8 फ्लेवर आहे. रातराणी आहे, मोगरा आहे, लेव्हेंडर आहे, गुलाब आहे. आणि ह्याच्यामध्ये कपधूपमध्ये आलं तर साबरमती आहे, स्वामी दर्शन आहे आणि भीमसेनी ओरिजिनल कापूर आहे. आपण हे पण वापरू. आणि लोबान पण आहे, सिंगापुरी लोबान आहे. थँक्यू. श्री अमृता महिला बचत गट आहे. आपल्याकडे गाईचं, म्हशीचं घरगुती स्वतःचं तूप आहे, गिरगाईचं पण तूप आहे, हाताने बनवलेले पापड आहे आणि ढोकळा पीठ आहे, प्रीमिक्स आहे. फार चांगला रिस्पॉन्स आहे, फार छान आहे, आवडला आम्हाला. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौ उमादेवी संजय देसाई. हरिविजय महिला बचत गट या गटाकडून मी स्टॉल लावलेला आहे पवनाथडी जत्रेमध्ये. या स्टॉलवरती मी सर्व प्रकारच्या डिझायनर, पैठणी, कॉटन सिल्क, नारायणपेठ अशा विविध प्रकारच्या साड्या ठेवल्या आहेत. तर माझ्या स्टॉलचा नंबर आहे 290 आणि सगळ्यांनी माझ्या स्टॉलला अवश्य व्हिजिट करा. थँक्यू. मी स्वयंसिद्धा बचत गटातून बोलते आणि माझं प्रोडक्ट आहे वाळवण मसाले प्रोडक्ट आहे. हे आमचे होममेड आहेत. आम्ही सर्व महिला मिळून हा प्रोडक्ट बनवला जातो. अतिशय सुंदर असा प्रोडक्ट आहे. सर्वांच्या घरात असणारा मसाला, किचन किंग, चिकन मसाला, असे सर्व प्रकारचे मसाले आमच्याकडे उपलब्ध आहे. आमचे मेन ब्रँच चिंचोडगाव, पडवळनगर या ठिकाणी आहे. अवश्य भेट द्या.
माझं नाव नेहा वेदपाठक. मी समर्थ विहार महिला बचत गटामधून आहे. माझ्याकडे हँडमेड ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. आमचे प्रोडक्ट हे डॉक्टरांनी बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये बॉडी वॉश आहे, फेस वॉश आहे, बॉडी लोशन आहे, शॅम्पू आहेत माझ्याकडे आणि हेअर स्प्रे आहे, ऑइल आहे, डे क्रीम, नाईट क्रीम्स आहेत. हे असं नाईट क्रीम आहे. याशिवाय माझ्याकडे लुफा सोप अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही जरूर व्हिजिट द्या. माझा स्टॉल नंबर आहे 274. आमच्या महिला आहे 20 महिला आहे बचत गटात. आमचा बचत गट आहे श्री महिला आघाडी स्वयंसहायता महिला बचत गट. आता मी पालिकेला फॉर्म भरलेला आणि आमचा स्टॉल दिलेला आहे तसंही ऑलरेडी. आणि ह्या बचत गटात दीपाली भेंडे तर यांनी आजपासून ह्या स्टॉल लावलेला आहे. आम्ही नाईटी गाऊन बनवतात. शिवाय मॅक्सी आपले मॅन्युफॅक्चरिंग स्वतः होतं. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. रिया टेक्स्टाईल म्हणून आहे सांगलीमध्ये, ओल्ड सांगली तिथे आहे आपलं. पूर्ण गाऊनचं नाईटीचं पूर्ण आपलं म्हणजे कपडा घेऊन तुम्ही जरी शिवाय टाकलं तर चालेल. कपडा पण आपल्याकडे आहे. स्वतः शिवायचं, स्वतः शिवतात ते कपडे वगैरे, गाऊन्स वगैरे, नाईटी वगैरे. होलसेल भावात जर पाहिजे नसेल तर होलसेल पण आपण गाऊन देतो. होलसेल पाहिजे भावाला तेवढ्या पण क्वांटिटी मध्ये देतो. असं ते नाहीये, फक्त क्वांटिटी मध्ये पाहिजे. क्वालिटी पण मॅटर. आणि अल्पाईन, कॉटन, सरीना जो मटेरियल पाहिजे त्या मटेरियल मध्ये आपल्याला भेटेल. आणि प्रत्येक साईज मध्ये भेटेल. स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल, 5XL असे सगळ्या साईज मध्ये आपल्याकडे गाऊन आहे. थँक्यू. संताजी संजीवनी महिला बचत गट. आम्ही कुरडे पापड बनवतो, खाकरा पण बनवतो आणि वडे सांडगे पण बनवतो. माझा स्टॉल नंबर 331 आहे. सर्वांनी याला भेट द्या. धन्यवाद. तर आमच्या बचत गटाचं नाव आहे वात्सल्य बचत गट. आणि ऑलरेडी आम्ही इंडोअर नर्सरी मेनली जपतो. इंडोअर नर्सरीमध्ये तुम्हाला इंडोअर जे वास्तू रिलेटेड प्लांट्स आहेत ते मेनली तुम्हाला बघायला मिळतील. इथे स्नेक प्लांट आहेत, हे कॅलथिया आहेत, पाम आहे. जे मेन ऑक्सिजन तुम्हाला प्रोव्हाइड करतं ते स्नेक प्लांट आहेत. आणि भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत इथे. वॉटर पीस लिली पण आहे जी तुम्हाला खूप हेल्प करते पीसफुल लाईफ देण्यासाठी. आणि ऑर्चिड प्लांट्स आहेत जे तुम्हाला खूप शांतता आणि मिरवणूक देते, घरात चांगलं वातावरण क्रिएट करते. आणि आमच्या नर्सरीचं नाव आहे एव्हरग्रीन नर्सरी. नमस्कार, माझं नाव सुनीता सुनील खटावकर. मी मातीमध्ये स्वयंपाकाची भांडी बनवते, दही भांडी बनवते. तांब्या भांडं आहे आपल्याकडं, पाण्याची बॉटल आहे, ग्लास आहे, कप आहे. हे ह्यातून मातीच्या भांड्यातून खाल्ल्याने विटॅमिन 100% मिळतात. कुठलेच आजार होत नाही. झालेले आजार, छोटे मोठे आजार बरे होतात. आणि ह्यातून आपण निरोगी राहतं. आणि आपल्यासाठी हे नेहमी मातीमधले खाल्ल्यानं आपल्याला 100चे 100% विटॅमिन मिळतात. धन्यवाद. हे आपल्याकडं शोपीसमध्ये पण तासव आहे, गणपती आहे, अगरबत्ती स्टँड आहे. हे शोपीस आपल्याला तुम्ही काही सांगाल ते मी बनवून देऊ शकते. आणि आपण हे 1 वर्षाचं ट्रेनिंग स्वतः केलेलं आहे. त्यामुळे आणि मी ह्याचे क्लास पण घेते. माझं नाव प्रमिला किशोर सोनवणे. माझ्या बचत गटाचं नाव आहे श्री साई महिला बचत गट. मी केळीचे वेफर्स वगैरे विकते आणि नाचणी पापड वगैरे. माझं नाव प्रांजल राकेश पाटील. मी स्वयंप्रेरणा महिला बचत गटातून आहे आणि मी ज्वेलरी बनवते. हे अशा प्रकारच्या ज्वेलरी बनवतो आम्ही घरी. माझी बहीण आणि मी मिळून बनवतो. याला काय बोलतात? ह्याचा प्रकार सांग. याला ठुशी म्हणतात महाराष्ट्र.
दुसरा प्रॉडक्ट महाराष्ट्रीयन इनविजिबल नेकलेस, चाइल्ड किड्स नेकलेस, चोकोर्स, मंगळसूत्र, नथ, ह्या नथ सगळ्या घरी बनवलेल्या. माझ्या बचत गटाचं नाव अंबाबाई बचत गट आहे. माझं नाव अंकिता अक्षय बनसोडे आहे. माझी फुल बॉडी मसाजची चेअर आहे. फुल बॉडी मसाजची चेअर आहे ना, पूर्ण प्रेशर पॉईंट देते. फुल हेड टू डोक्यापासून ते पायापर्यंत, मणक्याला, पाठीला पूर्ण. आणि बायकांसाठी तर खूप चांगलं आहे, कारण की घरगुती बायका खूप कामं करतात, काय करतात, त्यांच्यासाठी तर खूप चांगलं फुल बॉडी मसाज आहे. तर सगळ्यांनी आमचा जनरल स्टोअर 375ला सगळ्यांनी यावे. प्राइस ओनली 100 रुपीज. थँक्यू. माझं नाव सुषमा कांबळे. मी श्री स्वामी समर्थ महिला बचत गटामध्ये बोलते. तर माझं सेलिंग खूप छान आहे आणि मी इथं पावणाथडीमध्ये 10 वर्ष झालं लावते. रिस्पॉन्स खूप छान आहे. नमस्कार, माझं नाव आरोही निफाडकर. पवनाथडीला आपला स्टॉल लागला आहे 423 क्रमांकाचा. माझ्या बचत गटाचं नाव आहे अष्टविनायक महिला मित्रमंडळ. आणि आपल्याकडे माझं शॉप आहे रावेतला. आपल्याकडे फॅन्सी स्टेशनरी आहे, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आता हे सगळे चांगले प्रॉडक्ट्स आहेत माझ्याकडे. आणि डिजिटल प्रोडक्ट्स पण आहेत, वॉकी टॉकी वगैरे सगळं आहे. छोटे लहान मुलं 6 महिन्याच्या मुलांपासनं तर मोठ्या मुलांपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतील. रावेतला शिंदे वस्तीला शॉप आहे माझं. स्टॉल नंबर 423 नक्की व्हिजिट करा. माझं नाव आहे आसावरी आणि आमच्या बचत गटाचं नाव आहे मधुमालती बचत गट. आणि त्याच्या अंडर आम्ही बांबूपासून हे प्रॉडक्ट सगळे बनवतो. आम्ही बांबूचे टूथब्रश बनवतो. प्लास्टिकच्या टूथब्रशपासून जे पोल्युशन होतं ते कमी करण्यासाठी म्हणून आम्ही अल्टरनेटिव्ह बांबूपासून सगळे प्रॉडक्ट्स बनवतो. धन्यवाद. हे सर आमचं आदिवासी वनौषधी शेतकऱ्यांची संस्था आहे. हे आम्ही नॅचरल वनस्पतीपासून तयार करतो म्हटलं. आणि हे आपलं पारंपरिक पद्धतीपासून तयार करतो. याच्यामध्ये निरगुडी, फळं, चंदनज्योत, एरंडाचा पाला, पळसाची साल हे सगळं मिक्स करून आपण तयार करतो. हे गुडघा, कंबर, पाठ, टाच, मणका, मुकामार लागत असेल किंवा सूज आली असेल त्यासाठी हे काम करतं. फक्त ते वापरताना ते थोडंसं गरम करायचं. गरम करून फक्त हलक्यातून जिरवायचं. त्या पद्धतीने वापरतं. पहिल्या दिवसापासून याचा आराम मिळतो. याचा स्टॉल नंबर किती तुमचा? आमचा 420 आहे. माझा श्री सखी समृद्धी महिला बचत गट आहे. मी सगळं उन्हाळी वाळवण बनवते. तांदूळ पापड, नाचणी पापड, बटाटा पापड, कुरडई, सांडगे, बटाटा चकली हे सगळं प्रोडक्ट माझ्याकडे तयार होते. हे सगळं हँडमेड आहे. तुमचा स्टॉल नंबर काय ताई? माझा स्टॉल नंबर 434 आहे. आम्ही दिघीवरनं आलोय. राजलक्ष्मी. आम्ही गव्हाची खीर, गव्हाचा चीक, बिबड्याचा घाटा बनवला आहे. परत केळीची पुरी आहे, मसाला पापड आहे, मसाला बिबडे आहे आणि हा साबुदाणा बटाट्याचा पापड आहे. तुमचा स्टॉल नंबर? आमचा स्टॉल नंबर V113 व्हेजमध्ये. असं द्या, तसंच राहू द्या. कुठून आलाय? काय बनवतं तुमचं हे? तव्यावरती काय बनवताय आता? पुरणपोळी. पुरणपोळी, खानदेशी मांडे. नवी लोखंडे आहे. आम्ही भोसरीतून आलेलो आहे. आमच्या बचत गटाचं नाव संजीवनी बचत गट आहे, महिला बचत गट. आणि आम्ही फ्राईड मोमोज, स्प्रिंग पोटॅटोज, चॉकलेट बाउल हे आयटम ठेवलेले आहेत. माझ्या स्टॉलचं नाव आहे वैष्णवी महिला बचत गट. माझ्या स्टॉलवरती स्पायरल स्प्रिंग पोटॅटो होतोय. हे बघा, हे असं आहे.
स्प्रिंग पटॅटो म्हणतात ह्याला आणि हे महाबळेश्वरमध्ये फेमस आहे. आणि माझ्या स्टॉलला कोथिंबीर वडी पण आहे आणि स्प्रिंग रोल पण आहेत, व्हेज स्प्रिंग रोल. थँक्यू. दीपशिखा कोतकर आहे आणि आज आम्ही जो स्टॉल लावला आहे तो मुगाच्या डाळीचा अप्पे आणि मुगाच्या डाळीचे वडे आहे. आमचं बचत गटाचं नाव अश्वमेघ महिला बचत गट आहे. आज आम्ही जे प्रोडक्ट्स आहे पूर्णपणे होममेड आहे. यामध्ये तुम्हाला मुगाची डाळ भेटणार आणि यामध्ये परत आम्हाला अप्पे भेटणार. इडली पण आहे, इडलीचं पण आहे आमच्याकडे आणि परत ढोकळ्याचं सुद्धा आहे. आपल्याकडे कोणीही झटपट पाहुणे आले की तुम्ही लगेच 5 ते 7 मिनटं त्याला भिजवला की तुम्ही त्यांना गरम गरम सर्व करू शकता. यापेक्षा इझी आणि रेडीमेड रेसिपी तुम्हाला कमी मेहनतीत खूप कमी जागी भेटणार. आणि आमचा जो पत्ता आहे ते हे सांगणार. धुळे जिल्हा पिंपणेर येथे आम्ही राहतो. तिथून तुम्हाला हे सगळं प्रोडक्ट मिळेल. त्याच्यावर नंबर पण आहे, तुम्हाला लागलं तर त्यावर तुम्ही फोन करू शकता. थँक्यू. क्षीरसागर आपल्याकडे खास गावाकडील खरवस आहे. त्याच्यानंतर आपले स्वतःचे हे जार केक आहेत. तसेच आपण स्वीटकॉर्नमध्येही 4 ते 5 प्रकारचे मेनू प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये सिम्पली सॉल्टेड आहे, मसाला आहे, पेरी पेरी मसाला आहे आणि चीज आहे. असे आपल्याकडे व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये जार केक, स्वीटकॉर्न आणि खरवस ही आपली स्पेशालिटी आहे. बाय अन्नपूर्णाच किचन. आमचा स्टॉल नंबर आहे V45 आणि V45 मध्ये आम्ही दोघींनी जॉईन केलेला आहे. एक आहे आमचा लंबोदर महिला बचत गट आणि सेकंड आहे रिद्धी सिद्धी महिला बचत गट. आमचं ठिकाण आहे भगतसिंग चौक आणि रिद्धी सिद्धी महिला बचत गटातून डोनट, वफल्स आणि आम्ही चॉकलेट बाउल बनवतो. तसंच लंबोदर महिला बचत गटातून हे दही खस्ता म्हणून आहे, खानदेशी प्रकार आहे. हा पूर्णपणे चाटचा प्रकार आहे. असे 2 पदार्थ आम्ही बनवत आहोत. स्टॉल नंबर V45. आमच्या बचत गटाचं नाव आहे मीराश्याम बचत गट थेरगाव. आमचं आजचं स्पेशल आहे सोलापुरी स्पेशल बाजार आमटी, भरीत, भात आणि भाकरी. रिव्ह्यू तुम्ही कस्टमरकडनं घेऊ शकता. कस्टमर रिव्ह्यू द्या. कशी आहे क्वालिटी? छान आहे, 1 नंबर आहे. माझ्या स्टॉलचा नंबर नाही. जनरल कॅटेगरीमध्ये NGO आहे आमचं अष्टमुद्रा सोशल फाउंडेशन. आम्ही थेरपी आणि योगा आणि थेरपी प्रोडक्ट्स म्हणजे जे मसाज थेरपी असतात त्याचे जे ऑइल्स आहेत त्याचा स्टॉल लावलेला आहे. जीविका आमचं लाकडी घाण्याचं उत्पादन आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही थेरपीचे खाण्याचे तेल व मसाज ऑइल्स हे ठेवलेले. त्याच्यामध्ये शेंग, सूर्यफूल, तीळ आहे, जवस, मोहरी, बदाम, खोबरं हे सगळे 9 प्रकारचे तेल आपण सगळे लाकडी घाण्यावर बनवलेले आहेत आणि शुद्ध स्वरूपातले आहेत. कुठलंही त्याच्यात मिक्सिंग वगैरे नसतं. ते खाण्याला योग्य आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही मसाजही करू शकता. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने ही पवनाथडी 2026चं अतिशय यशस्वी नियोजन हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आलं होतं. आता आपण या जत्रेतून बाहेर पडू. तुम्हालाही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा इंडिया न्यूजला सबस्क्राईब करायला माझा इंडिया न्यूज PWD मैदान, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड.